मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण आभा अमोल आंबेकर या वहिनींना भेटणार आहोत। हे सासरचं नाव, तर या माऊलीचं माहेरचं नाव आहे गौरी श्रीकांत हरिदास। या कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत। या ठिकाणी लगेच मी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने त्या टामणामध्ये ही लक्ष्मी पाठवतो। हे बघा पाठवतो, आली आहे। नमस्कार। नमस्कार। घ्या उखाणा। कोरोनाचा संसर्ग पसरलाय जगभर, सूचना आणि सल्ल्यांची यादी झाली आहे ढीगभर, तरी लॉकडाऊन मध्येही झी मराठी घेऊन आले इम्युनिटी बूस्टर, आणि अमोलचं नाव घेते आदेश भाऊजी घेऊन आले ऑनलाईन होम मिनिस्टर। अरे वा वा वा। आता वहिनी आधी इकडेच तुम्ही सगळेजण आहात, तर तुमची ओळख करून द्या आधी सगळ्यांची। हा, मी आभा आंबेकर, हे माझे मिस्टर अमोल आंबेकर। नमस्कार। हे माझे सासरे अशोक आंबेकर, ही माझी सासू आरती आंबेकर, ही माझी जाऊ अदिती आंबेकर। नमस्कार। नमस्कार। आणि हा माझा दीर आलोक आंबेकर। नमस्कार नमस्कार नमस्कार। आणि तिकडे माहेरी माहेरी आहेत माझे बाबा श्रीकांत हरिदास। नमस्कार। आई आहे नीरजा हरिदास। नमस्कार आई। माझा भाऊ आहे सौरभ हरिदास। नमस्कार। आणि नमस्कार। माझी एक मैत्रीण आहे गीताश्री धामोरीकर। अरे वा, नमस्कार वहिनी। आता मी तुमच्याशी बोलतोय, तर आता आपण एक्झॅक्ट कुठे आहात? श्रीहरिनगर, मानेवाडा, नागपूरला। बर, आणि माहेरची मंडळी कुठे आहेत आता? माहेरची मंडळी आहे हनुमान नगर, नागपुरात। हनुमान नगर मेडिकलच्या जवळ। वहिनी, बालपण कुठे गेलं तुमचं? माझा जन्म झालेला बडनेराला, आईचं माहेर होतं तिथे, आणि मग माझं पूर्ण बालपण गेलं हनुमान नगरला। पण तुम्ही आणि तुमचा भाऊ दोघेच घरात? हा, नाही, मी आणि माझा भाऊ लहान आहे। आमच्या दोघांच्या मध्ये एक बहीण आहे अजून। ती बहीण आता लॉकडाऊनच्या यानी ती येऊ शकली नाही, ती पुण्याला असते। मग वहिनी, कसं गेलं हो बालपण तुमचं? बालपण मजेशीर होतं आमचं। भावाबद्दल सांगायचं तर भाऊ तसा लहान होता आणि मी सगळ्यात मोठी आहे घरातली, त्याच्यामुळे भाऊ खोडकर होता तसा। भावाबद्दल एक असा किस्सा सांगायचा झाला तर आम्ही सगळे बहीण भावंड लहानपणी क्रिकेट वगैरे खेळायचो। क्रिकेट वगैरे खेळताना त्याची बॅटिंग त्याला नेहमी पाहिजे असायची। त्याला बॅटिंग मध्ये आउट झाला तो की तो पूर्ण क्रिकेट सोडून आपली बॅट घेऊन घरी चालला जायचा की गेम बंद आणि आता याच्यानंतर खेळायचंच नाही, कारण की ही माझी बॅट आहे। काय दादा, काय हे काय ऐकतोय आम्ही? नाही, असं काही नाही, पण आता लहानपणी असायचं तर आम्ही भाऊ बहिणी सगळे खेळायचो। त्यात असं वाटायचं की बॅटिंग जास्ती मिळाली पाहिजे बा आपल्याला। आता बहीण म्हटलं की आपल्याला तेवढी, आपण बहिणीला म्हणू शकतो की नाही बा बॅटिंग आपल्याला दे बा परत, त्याच्यामुळे असं चालू राहायचं। पण दादा, आता आपण काय करतो? मी आता सध्या सिव्हिल इंजिनियर आहे। मी नागपुरात आता वर्किंग आहे। याच्या आधी 4 वर्ष मी हैदराबादला होतो। नाही, पण मला सांगा, मग आता कंपनीत मित्र असतात, मैत्रिणी असतात, तर आता कुठे विकेट नाही ना पडली तुमची? नाही, अजून आता सध्या पडायची अजून। बरं बाबा, मला सांगा, कशी होती हो ही भावंड सगळी मुलं तुमची? तिघे पोरं चांगले होते आमचे, दोन्ही पोरी आणि एक पोरगा आहे, दोघे चांगल्या पोरी आहे। आईचं काय म्हणणं आहे? एकदम व्यवस्थित आहे ती, म्हणजे स्वभावाने चांगली आहे, मनमिळाऊ आहे, थोडीशी जिद्दी पण आहे, आपला हट्ट पूर्ण करते ती। आणि जावई कसे येतो? जावई एक नंबर आहे, जावई नसून मुलासारखेच येते। आता मला सांगा, दोघांपैकी एकालाच 1 नंबर देऊ शकता, 1 नंबर विभागून द्यायचा नाही, तर 1 नंबर कोणाला देणार? जावयाला देणार का मुलीला देणार? जावयालाच दे, ते चांगले आहे म्हणून ते मुलीला प्रत्येक वेळेस इकडे माहेरी वगैरे घेऊन येतात। पहिला नंबर त्यांनाच दिला। नाही, बरं आहे, माहेरी यावं म्हणून पहिला नंबर। जावई उगाच खुश होऊ नका। मैत्रिणीचं काय म्हणणं आहे? मैत्रिणीचं ऍक्च्युली मी नागपूरला आले 2004 मध्ये। आल्या दिवशीपासून तिची माझी ओळख झाली, कारण मी जॉब करता आले होते नागपूरला, तर हॉस्टेल शोधत होते। सहज विचारलं म्हणून तिच्याशी ओळख जी झालेली ती आज इतकी घट्ट मैत्री, इवन मैत्रीपेक्षा जास्त नातं इतकं खूप तिच्याशी जवळीक आहे। बरं, तिच्यासोबत तिच्या सासरच्यांसोबत सुद्धा तितकंच माझं जवळचं नातं आहे। एक खूप मजेशीर किस्सा आहे, तो सांगावासा वाटतो।
सांगा सांगा सांगा. हॉस्टेल अगदी हिच्या माहेरच्या घरापासून 2 लेन सोडूनच आहे. तर जेव्हा मी तिथे राहायला आले तर अमोल म्हणजे तिचे मिस्टर अमोल त्यांच्याशी जी ओळख झाली आणि नंतर ती घट्ट मैत्रीत रूपांतर झालं त्याचं. पण कालांतराने वरचेवर आमच्या ज्या भेटीगाठी होत होत्या, आता एक तर हॉस्टेलला गौरी आली की अमोल यायचा, किंवा मग मी गौरीच्या घरी आली तर अमोल इकडे यायचा. त्यामुळे दोन्ही घरी म्हणजे आंबेकरांकडे आणि हरदासांकडे हे कळायला काही मार्गच नव्हता की अमोल नेमका येतो कोणासाठी. मग नंतर माझ्यासाठी हे ठिकाणं बघणं सुरू झालं. माझं लग्न ज्या दिवशी मला मुलाकडचे बघायला येणार तो जो किस्सा होता तो असा की नेमका त्या दिवशी माझा फोन बंद होता. माझ्यासाठी सगळं ते ठिकाण वगैरे सगळं बघून झाल्यानंतर माझा फोन जेव्हा मी ऑन केला तर ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजले होते जेव्हा मी गौरीला फोन केला. म्हटलं गौरी माझं लग्न ठरलं, मुलाचं नाव आहे अमोल. तर काका मग तेव्हा म्हटले की अच्छा म्हणजे हा अमोल झालं, म्हणे हा गीताश्रीसाठी येत होता. जेव्हा गौरीने सांगितलं की नाही आंबेकरांचा अमोल नाहीये म्हणे, तिचा वेगळाच अमोल आहे. मग काकांनी मला दुसऱ्या दिवशी पहाटे फोन केला, ऑफिसला जाण्याअगोदर भेटायला ये म्हणून. मी आली तर मला त्यांनी इतके नानाविध प्रश्न विचारले, नक्की आंबेकरांचा अमोल नाही ना. मग जेव्हा मी अगदी डिटेलमध्ये सांगितलं की माझा आंबेकर नाही दामोरीकर आहे, मग तेव्हा यांनी अगदी क्लिअरली असं विक्ट्री मिळाल्यासारखं यांच्या चेहऱ्यावर एक हसू होतं की चला म्हणजे आंबेकरांचा अमोल आपल्या गौरीसाठी येतो. बरं झालं तुमचं लग्न लवकर जमलं. नाही पण मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या माहेराहून तुम्ही सासरी आला, माहेरच्या किती जणांना तुम्ही मिस करत असता? माहेर तसं सांगायचं झालं तर मला एक गोष्ट बोलायची होती की माझी आजी होती की ती मागच्या वर्षी आमच्यातनं निघून गेली. ती खूप वर्षापासून कंटिन्यू होम मिनिस्टरचा एपिसोड एकही मिस करत नव्हती. आणि माझं लग्न झालं तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की होम मिनिस्टरमध्ये मला भाग घ्यायचा आहे. तर मी खूपदा प्रयत्न केला होता होम मिनिस्टरमध्ये यायचा, पण तो आता जेव्हा नंबर लागला तेव्हा ती आजी नाही आहे. त्याच्यामुळे तिला मी जास्ती मिस करते की तिला तो आनंद बघायचा होता की आपली पण नात होम मिनिस्टरमध्ये कधीतरी येईल. की केव्हाही तो आनंद झाला तिला की नेहमी म्हणायची की तुझं पण सिलेक्शन झालं तर तू पण झी मराठीवर येशील बा, तर मी पण एवढ्याच आनंदाने टीव्हीवर पाहू शकेल. पण आज नंबर लागला पण ती या जगात नाही आहे. तुमची बहीण पुण्याहून काहीतरी म्हणते तुमच्याबद्दल, ऐकूया. नमस्कार सर, मी स्मिता खंडकर, हे माझे मिस्टर मिलिंद खंडकर, आम्ही पुण्याला राहतो. आज या कार्यक्रमात मला दीदीबद्दल सांगायला आवडेल की दीदी खूपच प्रेमळ स्वभाव आहे तिचा आणि सगळ्यांना मदत करणारी आहे नेहमीच. दीदीसाठी एक हिंदीमध्ये कविता आठवते, बहन का प्यार किसी दुआ से कम नहीं होता, वो चाहे दूर भी हो कोई गम नहीं होता, अक्सर रिश्ते दूरियों से फीके पड़ जाते हैं, पर भाई बहन का प्यार कभी कम नहीं होता. नमस्कार. धन्यवाद. तुम्ही सुद्धा पुण्यात व्यवस्थित राहा, आनंदात राहा. आणि आता एक छोटस भाऊ बक्षीस तुम्हाला मिळवून देणार का बघतो या पहिल्या फेरीत. तेव्हा मी जरा भावाकडे जातो, भावाला विचारतो आणि जर त्याने ते नातं अचूक सांगितलं तर आज तुम्हाला माहेराहून झी मराठीच्या वतीने एक सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून द्यायची आहे. तर ती आता तुमचा भाऊ मिळवून देणार का मला बघायचंय. कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही आणि त्याच्यासाठी एक छोटंसं नातं त्याने अचूक सांगायचंय. मग दादा मला सांगा, मामाच्या मुलाच्या आईची सासू तुमची कोण? मामाच्या मुलाच्या आईची सासू तुमची कोण? आजी माझी. अभिनंदन. चला, दादाने आपल्या ताईला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. तुमचं मनापासून अभिनंदन. काय सांगणार, तुमचं बालपण कुठलं? माझं नागपूर. आणि मग घरी कोण कोण होतं तुमच्या लहानपणी? माझ्या लहानपणी आजी आजोबा आई बाबा. आणि तुम्ही भाऊ? एक लहान भाऊ. तुम्ही आणि तुमचे भाऊ? हो ना. मग दोघांमध्ये जास्त हट्टी कोण होतं? मी. तुमचे आई बाबा काय करायचे? आई शिक्षिका होती
आणि वडील रेल्वेला सर्व्हिसला होते. मी त्या भावाला विचारतो, धीराला विचारतो, काय म्हणणं आहे बाबा, काय सांगणार आपल्या दादाबद्दल? नाही, दादा तसा लहानपणीपासून आम्हाला सपोर्टिव्हच होता. हा, फक्त थोडा हट्टी होता हे मान्य करतो, पण मग त्याचा हट्ट पूर्ण झाल्यावरती मग तो आमच्याकडे पण जे सगळ्या गोष्टी होत्या हळूहळू पास ऑन करायचा. त्यामुळे आम्हालाही कुठेतरी समाधान वाटायचं की चला कुठे ना कुठे आपल्याला त्या गोष्टी मिळतात. बरं अमोलजी, मला सांगा, त्यातल्या त्यात धाक कोणाचा होता, बाबांचा की आईचा? आईचाच. आईचा, बाबांचा नाही? बाबांचा नव्हताच. बाबा कधी रागवायचे तुमच्यावर? बाबा रागवायचे, बाबा नेहमीच रागवायचे, पण आई रागवायची नाही. पण एखाद्या दिवशी मग आई अशी म्हणून आईची भीती मनात बसलेली आहे. एखाद्या दिवशी आई अशी म्हणून जो काही तुम्ही पॉज घेतला, आई दुर्गेच्या रूपामध्येच दिसली. बाबा सुनेबद्दल सांगावं, काय सांगणार? ज्याला आली पहिल्यांदा घरामध्ये त्याला सगळ्यांचं मन तिने जिंकलं. आमच्या सगळ्यांचं मन तिने जिंकलं. आणि त्या स्वभाव फारच म्हणजे प्रेमळ आणि सगळ्यांना घेऊन चालणारी होती. त्याच्यामुळे ती म्हणजे आमच्या घरामध्ये एक प्रकारची म्हणजे माझी मुलगी समजा तिला. अरे खूप मस्त बाबा. आईचं काय म्हणणं आहे? आई, आता तुम्ही बोला. आई, ज्या वेळेला याचं ठरलं लग्न मुलाचं, त्यावेळेला यांनी सांगितलं आदल्या दिवशी की आई आपल्याला मुलगी पाहायला जायचं आहे. मी मुलांना सांगितलं बाबा रे तुम्ही करा, पण मला आधी सांगा की मी या मुलीशी करणार आहे किंवा माझं प्रेम आहे. तसं त्यांनी मला सांगितलं. आणि माझं आणि माझ्या मुलांमध्ये मित्रमैत्रिणीचं नातं होतं. मी कधी आई म्हणून धाकाने वागवलं नाही मुलांना, पण माझ्या प्रेमाच्या शब्दावर दोघंही स्थिर होते आणि दोघंही माझा आदर करायचे खूप. पण वहिनी तुमचं लग्न कसं जमलं? कसं हा सांगेल चांगले कसं जमलं? एका वाक्यात सांगा, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. अमोलजी कसं काय, कधी प्रपोज केलं, काय कसं काय शांत राहून, म्हणजे कसं शक्य असतं? आम्ही कॉलेजला होतो, ही मला ज्युनियर होती आणि मग अशीच ओळख होता मैत्री वाढत गेली. आणि कधी प्रपोज केलं तुम्ही? मी हिला 26 डिसेंबरला 2007. सगळं लक्षात बघा, किती तारखांसहित आहे, म्हणजे गप्पा तारखा आठवत होता वाटतं. पण ज्या दिवशी प्रपोज केलं त्या दिवशी होकार आला नाही? होकार आला मला जानेवारी महिन्यात. इतका काय विचार करत होता? नाही, माझं त्याला एकच म्हणणं होतं की तू पहिले पूर्ण विचार करून घे. आपण तर मित्रमैत्रिणी तर आहेच, पण त्याच्यानंतर ते नातं तसंच टिकलं पाहिजे याच्यावर तू पहिले विचार करून घे. पहिले ठरवून घे की नक्की करायचं आहे की नाही करायचं आहे म्हणून. त्याच्यानंतर दोघांच्याही घरी कळलं आणि दोघांच्याही घरी कळल्यावर मग एकमेकांकडे येऊन लग्न वगैरे पक्क झालं. आता जाऊबाई काय म्हणताय? वहिनींबद्दल बोलायचं झालं तर तसं नातं म्हणून आम्ही दोघं जाऊ म्हणून आहोत, पण आमचं छान मैत्रिणीचं नातं आहे. आणि वहिनींबद्दल बोलायचं झालं तर त्या खूप मन मिळावू आहेत आणि जसं त्यांच्या आई पण बोलल्यात की त्या खूप ऍक्टिव्ह आहेत, तर खरंच त्या खूप ऍक्टिव्ह आहेत. मला एक रिक्वेस्ट करायची होती की माझ्या सासूबाईंनी एक होम मिनिस्टरवर कविता बनवली आहे, तर ती त्यांना सांगायची होती. म्हणजे बाई शाळेत बसून कविता ऐकवणार असं वाटेल. आई, तुमची कविता. होम मिनिस्टर ऑनलाईन आले घरी. होम मिनिस्टर आले घरी. विचार संस्काराची आदान प्रदान झाली. होम मिनिस्टर आले घरी. होम मिनिस्टर आले घरी. होम मिनिस्टर महिलांसाठी खेळगमती घेऊन श्री बांदेकर आले दारी. होम मिनिस्टर आले दारी. होम मिनिस्टर आले दारी. नमस्कार. धन्यवाद. वहिनी, मला तुम्हाला विचारायचंय की इतक्या दिवसात आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर माझे मित्रमैत्रिणी झाले किंवा नातेवाईक झाले किंवा माझ्यापेक्षा जे काही मोठे आहे त्यांना माझ्याकडनं काही चुकीचं बोलल्या गेलं असेल किंवा चुकीचं वर्तन झालं असेल तर त्याच्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागेन. आणि अमोलजी, तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी आई
म्हणजे घरच्या सगळ्यांचीच, मित्रपरिवाराची. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर आय एम सॉरी. अमोलजी, मला आता तुम्हाला एक आव्हान द्यायचं. 5 प्रश्न विचारणार आणि त्या 5 प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली तर आज झी मराठीकडून तुम्ही वहिनींना तन्मणी मिळवून देणार आहात. पहिला प्रश्न, वहिनींनी पहिली नोकरी कोणत्या वर्षी केली? 2006. थांबा. वहिनी, उत्तर. 2011ला जॉईन केली होती मी लग्नानंतर नोकरी पुन्हा. थांबा. 2006 मध्ये कोणाची नोकरी तुमच्या? चला, 2011. पहिलं उत्तर आता चुकलं. आता पुढचा प्रश्न, वहिनींकडे किती घड्याळ आहे? 4. थांबा, विचारूया. वहिनी सांगा. बरोबर आहे. अभिनंदन, अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं. तिसरा प्रश्न, क्रिकेटचा खेळ तुम्ही लहानपणी खेळलेलेच आहात. मला सांगा, क्रिकेटच्या सामन्यामध्ये किती बेल्स असतात? 2. अभिनंदन. चला, 4. 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे स्थान कुठे आहे? नाशिक. अभिनंदन. बघा, आतापर्यंत 4 प्रश्न विचारले. 4 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली? 3. म्हणजे बक्षीस तर मिळालेलं आहे. गंमत म्हणून 5वा प्रश्न, एक कोडं गाळतो. कोडं. एवढासा गडू कापताना येतं रडू. कोण? कांदा. नक्की? नक्की. अरे, फारच हुशार आहात. अभिनंदन. पण अभिनंदन, झी मराठीकडून तन्मणी तुम्हाला बक्षीस म्हणून मिळालेला आहे. लॉकडाऊन नंतर तो थेट घरपोच करण्यात येणार आहे. बरं, आता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे आणि ते आव्हान पैठणी मिळवून देण्यासाठी आता खेळलं जाणार आहे. इकडे दादा आणि तिकडे अमोलजी, आणि दोघांनी लक्षात ठेवा, स्क्रीनवरती अनेक अक्षरं येतील. त्या अक्षरांमध्ये वस्तूची नावं आहेत. कुणीही इतरांनी मदतीला जायचं नाही. 1 मिनिटामध्ये स्क्रीनवरती ती अक्षरं दिसल्यानंतर खेळ सुरू होणार. एका वेळेला एक वस्तू घेऊन यायची आणि अशा पद्धतीने 1 मिनिटात सर्वात जास्त वस्तू तुम्हा दोघांपैकी जे कोणी आणणार ते आज या माऊलीला पैठणी मिळवून देणार आहे. तेव्हा खेळ सोपा आहे, पण लक्षात ठेवा, दोघांनी जर समसमान वस्तू आणल्या तर सर्वात आधी जे खेळ पूर्ण करणार ते या क्षणाचे मानकरी ठरणार आहेत. तर मला बघायचे आता कोण पैठणी मिळवून देणार. भाऊ पैठणी मिळवून देणार का अमोलची पैठणी मिळवून देणार? तुमच्यासाठी स्क्रीनवर येत आहेत ही अक्षरं. वेळ सुरू झाली. तीन, 2, 1, वेळ संपली. बसा. भाऊ कुठल्या कुठल्या वस्तू वाटल्यात सांगा. सागर, 1, पेन, 2, त्याच्यानंतर डाव, 3, गाळणी, 4, रबर बँड, 5, बरणी, 6. चला, 6 वस्तू दादांनी आणल्यात. तिकडे अमोलजी सांगा. बरणी, 1, डाव, 2, गाळणी, 3, पेन, 4 आणि चादर. 5च आणल्या वस्तू. 5. म्हणजे अभिनंदन, भाऊ दादाने बक्षीस मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे ही पैठणी माहेराहून आता तुमच्याकडे येणार आहे. वहिनी अभिनंदन, तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. आणि ही मानाची पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे.
तर तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी, होम मिनिस्टरच्या अंगणीच्या.